गुड मॉर्निंग प्रशांत. चला सॉरी मिठू, स्क्रीन दिसते का? चला. यस. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी ऑनलाईन तास शिकेचे नियोजन करण्यात आले आहे. आमच्या तास शिकेचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा पालकांना शिक्षकांना उपलब्ध आहे. प्रत्येक परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सराव होईल व पैकीचे पैकी मार्क मिळतील. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिले जातील. तुम्हाला या सर्व लिंक टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवर, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध मिळतील. त्याचबरोबर आम्ही सर्व अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सांगायला आनंद होईल की अशा प्रकारच्या क्लासेसची फी 5,000 ते 25,000 आकारणी केली जाते, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध करून दिले जात आहे. तेवढ्यासाठी आपण एवढ्यासाठी आपला एकच करायचं आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लिंक दररोज अवेलेबल होतील, उपलब्ध होतील. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, जेणेकरून बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत आपण ही माहिती पोहोचू आणि महाराष्ट्रातील 5वीची नवोदय, जवाहर शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण परिपूर्ण असा अभ्यासक्रम करून घेऊ. त्यासाठी चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असलेले 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि मराठी भाषा. तर यातली भाषा विषयाचे आपण लाईव्ह तास शिकेचे आज आयोजन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला आपलं सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करायला मिळतो, पण आमच्या अशा निदर्शनास आलं की 50-60 उतार्यांचा अभ्यास करून विद्यार्थी भाषा विषयात पैकीचे पैकी मार्क घेत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. त्यासाठी आमच्याकडून 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे अभ्यास उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्टही आपणास उपलब्ध करून दिले जातील. या विषयासाठी, भाषा विषयासाठी 100+ लाईव्ह तासिकेचे व रेकॉर्डेड लेक्चरचं आयोजन आमच्या शाळेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सोनवणे, उतारा क्रमांक 43 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला तर वेळ न दवडता आपल्या समोर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 43 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवतात याची आम्ही आपणास खात्री देतो. त्यासाठी फक्त आपण दिलेल्या सगळ्या सराव चाचण्या सोडायच्या. जोपर्यंत आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळत नाहीत, जोपर्यंत आपल्याला तो उतारा समजत नाही, तोपर्यंत तो परत परत सोडवायचा आहे, जेणेकरून त्याचा सराव पक्का होईल. चला तर वेळ न दवडता तुमच्यासाठी उतारा क्रमांक 43 तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. तुम्ही तो उतारा वाचावा. वाचल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये आपला वाचून झाला किंवा आय विल रीड किंवा माझं वाचून झालं असं टाईप करा, जेणेकरून आपण पुढे जाऊ.
एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. चला, वाचून झालं असं तर यस टाईप करा किंवा वाचून झालं असं टाईप करा, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. एवढा कमी स्पीड नंतर परीक्षेत आपल्याला लय वेळ लागेल. 1 मिनिट संपलाय तुमचा. चला, वाचलं नसलं तर मी वाचून दाखवतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला या उत्तरावर सर्व प्रश्नाची उत्तरं देता येतील. पहा, उत्तरा क्रमांक 43. या उत्तरामध्ये एका सशाची गोष्ट आहे. ससा, ऋषी आणि काही शिकारी यांच्याबद्दल उल्लेख आलेला आहे. चला ऐका, एकदम सोपा उत्तर आहे. याच्यावरती धडा पण आपल्या भाषा विषयात आलेला होता, त्या धड्यावरच आधारित हा उत्तर आहे. सत्पुरुष म्हणाले, बाबांनो, या गरीब बिचाऱ्या सशाने तुमचं कोणताही अपराध केलेला नाही. अपराध हा आपल्या सवंगड्याबरोबर या रानावनात राहतो, गवत पाला खातो, ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो. कुणाला तरी त्याने त्रास दिला आहे का? सांगा पाहू. मग कशा करता याचा जीव घ्यायचा? पारध्याने या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली. पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला उत्सुकतेने कुरवाळले. तेव्हा तो टुनकून उडी मारून जंगलात दिसेनासा झाला. अशा लाजऱ्या बुजऱ्या प्राण्यांचे संरक्षण आपण सर्वांनी करायला हवं, त्यांना वाढवायला हवं. हीच तर खरी माणुसकी आहे. पहा, त्या पारधी म्हणजेच कोण? शिकार करणारे, आहे का नाही? सत्पुरुष म्हणजेच कोण? एक ऋषी. ते तपश्चर्या करायला बसले होते जंगलात आणि त्यांच्याकडे ससा आला. सस्याने त्याने आश्रय दिला, त्यांच्या मांडीखाली लपून ठेवलं आणि पारध्यांना उपदेश केला की तुम्ही त्याला काय करू नका, मारू नका, आहे का नाही? आणि त्या शिकाऱ्याने पण त्या सत्पुरुषाचं ऐकलं. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या उत्तरावर पहिला प्रश्न. पारध्याने कोणती शपथ घेतली? पारध्याने कोणती शपथ घेतली? प्रश्न पहिला. पर्याय ए, सशाला त्रास देणार नाही. बी, सत्पुरुषाची क्षमा मागू. सी, सशाला जंगलात पाठवू. आणि डी, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा. तुम्ही उत्तर काळजीपूर्वक वाचला, ऐकला, त्याच्यामुळे उत्तर यायला लागले तुमचे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतंय कृष्णा डी उत्तर देतोय, प्रदीप डी उत्तर देतोय, प्रशांत डी, ओम डी देतोय, श्रावणी बी उत्तर देते, सत्पुरुषाची क्षमा मागू. श्रावणीचं ऐकायचं कमी होतं वाटतं. महेश सानप, आसावरी सानप डी उत्तर देत आहे. श्रावणीने उत्तर कट केलं पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर जर ऐकला असेल तर आपल्याला याचं उत्तर यायला वेळ लागणार नाही. पहा, सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलंय. श्रावणीने उत्तर चुकीचं टाकलं होतं, तिने कट केलंय, परत दुसरं टाकीन ती. चला, प्रश्न पहिला. पारध्याने कोणती शपथ घेतली? तर पारध्याने यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. पर्याय डी योग्य उत्तर आहे. पर्याय डी. पहा, याच्यामध्ये त्याने वळ क्रमांक 6 मध्ये बघा, यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली. पहा, 6 नंबरच्या वळीमध्ये याचं उत्तर दडलेलं आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, श्रावणीने डी उत्तर टाकलंय, अभिनंदन. चला, डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. असाच अभ्यास ठेवा, जेणेकरून आपल्याला भाषाविषयाचे पैकीचे पैकी गुण मिळतील. चला, डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा, याच उत्तरावरील प्रश्न दुसरा तुमच्यासाठी प्रश्न दुसरा वाचतोय, ऐका. मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आला आहे? मित्र या शब्दाचा कोणता शब्द उत्तरात आला आहे? पर्याय ए, वात्सल्य. पर्याय बी, सवंगडी. पर्याय डी, सी, सूर्य. आणि पर्याय डी, सत्पुरुष. पहा, काळजीपूर्वक उत्तर द्या. याच्यामध्ये मित्राचे 2 समानार्थी शब्द दडलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय तुम्हाला टाकायचा आहे. चला, कृष्णाचं उत्तर आलंय पहा. कृष्णा म्हणतोय बी उत्तर आहे. ओम सोनवणे सांगतोय बी उत्तर आहे.
चला सगळ्यांनी आपलं आपलं उत्तर टाका. श्रावणी, आरती, आसावरी, प्रीती, सोनल. चला प्रशांतचं पण म्हणणं आहे बी उत्तर आहे. प्रदीप बी टाकतोय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. चला महेश सानप, आसावरी. चला आसावरी आणि महेशने प्रश्न क्रमांक 1 टाकलाय. तुम्ही मागं पडले, थोडं पुढे या, लाईव्ह या, स्क्रीनवरती डबल टच करा पुढं, जेणेकरून ती स्क्रीन लाईव्ह होईल. श्रावणी प्रश्न क्रमांक टाकत चल. बी उत्तर बरोबर आहे, पण कोणत्या प्रश्नाचं कळत नाहीये. प्रश्न म्हणजे नुसतं 2 E 2 B 2 C 2 D असं टाकलं तरी चालेल. शॉर्टकट मध्ये टाकत चला. महेश सानप दुसऱ्या प्रश्नाचं, आसावरी सानप बी उत्तर देत आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन तुमचं. पहा फक्त श्रावणीचं उत्तर चुकलं होतं, तिने उत्तर परत किशोरे डी उत्तर देत आहे पहिल्या प्रश्नाचं. तुम्ही मागं पडलाय, थोडं लाईव्ह या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मित्र या शब्दाचा कोणता शब्द उत्तरात आला आहे? पहा, सूर्य म्हणजे पण मित्र, सवंगडी म्हणजे पण मित्र, सखा, दोस्त, सोबती असे मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. पण त्यांनी काय म्हणलंय, मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य जरी असला तरी पण त्यांनी या उत्तरात आलेलाच समानार्थी शब्द पाहिजे. मग या उत्तरात आलेला समानार्थी शब्द काय आहे? काय रे? 2 नंबरच्या वळी ते बघा, अपराध. अपराध हा आपल्या सवंगड्या बरोबर या रानावनात राहतो. पहा म्हणजे ससा हा आपल्या सवंगड्या बरोबर, सवंगडी म्हणजेच कोण? मित्र. 2 नंबरच्या वळी सवंगडी शब्द आलाय पहा. म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे सवंगडी. बी पण, सूर्य पण समानार्थी शब्द आहे, पण सूर्य या उत्तरात आलेला नाही, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय बी सवंगडी. प्रश्न दुसरा, मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आला आहे? योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या प्रश्न उत्तरातील प्रश्न तिसरा, उत्तरा क्रमांक 43 मधील प्रश्न तिसरा, ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही? नाही या शब्दाकडे लक्ष असू द्या. काय करतो नाही विचारलं त्यांनी, काय करत नाही. पहा पर्यायी गवत खातो, पर्याय बी ओढ्याचं पाणी पितो, पर्याय सी सर्वांना त्रास देतो आणि पर्याय डी हसत बागडत असतो. एकदम सोपा प्रश्न, या उत्तरावर एकदम सोपा प्रश्न. आपल्या सर्वांना याचं उत्तर येत असेल असं अपेक्षित करतो. प्रश्न तिसरा उत्तर टाकत चला. किशोरे दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देत आहे, अभिनंदन. थोडं मागं पडलात, पुढे या, जेणेकरून लाईव्हचा शिकेत लाईव्ह उत्तर टाकता येतील. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सी देतोय, प्रदीप सी उत्तर देतोय, कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. चला अजून कुणाला काय सांगायचंय का? लवकर लवकर उत्तर टाकीत चला. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी. चला उत्तर टाका. सृष्टी गंडाळ, ओम सोनवणे सी उत्तर देतोय. चला श्रावणीने पण सी उत्तर. श्रावणी बघून नाही टाकलं, तुझ्या मनात टाकलं नक्की, वरच्याचं बघून टाकायचं नाही. कधी कधी दुसऱ्याचं चुकलेलं असतं. चुकीचं उत्तर बघून आपण टाईप केलं तर आपले मार्क पण जातात. परीक्षेच्या काळात पण आपण लोकांचं बघून लिहिलं तर आपले मार्क कमी पडतात. आपला आपण विचार करून उत्तर टाकायचंय. चला सी उत्तर टाकले श्रावणीने पण. चला आसावरी टाईप करा, मिठू टाईप कर. कोणतं उत्तर वाटतंय तुला योग्य? सोनल, आरती, प्रीती तासाला नाहीये तुम्ही. किशोरीने सी उत्तर दिलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन तुमच्या सर्वांचं, कारण या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही. या उत्तरातील सर्वात सोपा प्रश्न होता हा. प्रश्न तिसरा, ससा जंगलात कोणत्या गोष्टी करत नाही? नाही या शब्दाकडे जर बारकाईने लक्ष गेलं आपलं तर आपण पहिला बा, ससा गवत खातो का? खातो. वड्याचं पाणी पितो का? पितो. हसत बागडत असतो का? असतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्वांना त्रास देतो. ससा कुणालाही त्रास देत नाही. हे उत्तर एकदम योग्य आहे. पहा सर्वांना त्रास देत
नाही, तरी पण इथं काय म्हणते, सर्वांना त्रास देतो. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, सर्वांना त्रास देतो. चला, या उत्तरातील चौथा प्रश्न तुमच्या समोर, उत्तरा क्रमांक 43 वरील चौथा प्रश्न, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. आसवरी सानप, महेश सानप. तिसरा प्रश्न टाकलाय फक्त, त्याचं उत्तर नाही टाकलं. चला उत्तर टाकीत चला, जेणेकरून मला तुमचं नाव घेता येईल. पहा, चौथा प्रश्न तुमच्यासाठी, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द दिलेत पहा, पण एक जोडी अशी आहे की त्याचा समानार्थी विरुद्धार्थी होतच नाही. पहा, पर्याय ए अपराध निरापराध, पर्याय बी गरीब श्रीमंत, पर्याय सी निर्मळ स्वच्छ आणि पर्याय डी हसणे रडणे. चला उत्तर यायला सुरुवात झाली. प्रशांत म्हणतोय सी उत्तर आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे. प्रदीपचं उत्तर सी येत आहे. महेश सानप, आसावरी सानपचं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं सी येत आहे, बरोबर आहे. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. महेश आसावरी चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर देत आहे. श्रावणीने सी उत्तर दिलंय. चला योग्य उत्तर टाकले सगळ्यांनी. पहा, म्हणजे याचा अर्थ तुमचं समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचं वाचन चांगल्यापैकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावर 2 प्रश्न हे उतार्याच्या बाहेरचे, म्हणजे मराठी व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन यावरती आधारित असतात. त्याच्यामुळे आपल्याला मराठी व्याकरणचाही बऱ्यापैकी अभ्यास करणं गरजेचं असतं. पहा, जर आपण उत्तरावर अवलंबून बसलो, विसंबून बसलो, तर या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलं असतं. आपल्या स्वतःच्या मनाने तुम्ही उत्तर पाहिलं. पहा, गरीबला विरुद्धार्थी शब्द, सॉरी अपराधच्या विरुद्ध अपराध निरपराध योग्य जोडी आहे विरुद्धार्थी शब्दाची. गरीब श्रीमंत योग्य जोडी आहे. हसणे रडणे योग्य जोडी आहे. एकच जोडी चुकीची आहे, ती आहे निर्मळ आणि स्वच्छ. निर्मळ आणि स्वच्छ चुकीची जोडी आहे. प्रश्न चौथ्याची चुकीची जोडी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निर्मळ स्वच्छ. चला विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावर शेवटचा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न. प्रश्न 5वा, ससा कोठे दडला होता. दडला या शब्दाचा अर्थ माहिती का तुम्हाला? दडणे म्हणजेच लपणे. आपण लपाछपी खेळतो का नाही, तसं ससा कुठं दडला होता रे. दडणे म्हणजेच काय म्हणे, लपणे. प्रश्न 5वा, त्याचा पर्याय ए घरात, पर्याय बी खुरड्यात, पर्याय सी गवतात आणि पर्याय डी मांडी खाली. चला उत्तर यायला सुरुवात झाली. प्रशांतचं म्हणणं आहे गवतात लपला होता, सी. प्रदीपचं म्हणणं आहे सी. बा, लोकांचं बघून आपण टाकतो, त्याच्यामुळे आपलं चुका होऊ शकतात. आपलं आपल्या मनाने टाका. कृष्णाचं म्हणणं आहे पर्याय डी मांडी खाली. महेश सानप, आसावरी सानप प्रश्न क्रमांक टाकत चला, डी उत्तर देत आहे. प्रश्न 5. श्रावणी सी उत्तर देते गवतात. पहा, इथं गोंधळ व्हायला लागलाय 5व्या प्रश्नामध्ये. तुम्ही ससा गवतात राहतो म्हणून गवतात लपला असं समज करताय. आपल्याला उतार्यातील प्रश्न वाक्य जर वाचलं, पहा तुम्हाला थोडी लिंक देतो. उतार्यामध्ये खालून तिसरी वळ वाचवा. खालून तिसरी वळ वाचा, म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच सापडेल. किशोरे डी उत्तर देत आहे. चला प्रदीप डी उत्तर देतोय 5व्या प्रश्नाचं. पहा, तिसरी वळ वाचल्यानंतर आता प्रश्नाने उत्तर बदललं बघा. आधी गवतात लपला म्हणला होता, आता मांडी खाली लपला म्हणतोय. श्रावणी कुठे लपलाय, गवतात लपलाय काय? ससा कुठे लपला होता? चला, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. थोड्याच वेळा विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. तरी पण तुम्ही उत्तर नीट वाचा. पहा, इथं मी वाक्य वाचून दाखवतो. पारधी गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सस्याला वासल्याने कुरवाळले. कुठे दडला होता रे मग तो? सत्पुरुषाच्या मांडी खाली का गवतात? चला प्रश्न 5वा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मांडी खाली. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं असाच अभ्यास चालू ठेवा. अभिनंदन. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आपल्या मित्रांना युट्यूब चॅनलची आपल्या मेसेज शेअर करा, जेणेकरून तेही व्हॉट्सअपला जॉईन होतील. मेसेज मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे लोकेशन लिंक मिळत जातील. आपला युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा, जेणेकरून तेही याचा लाभ घेतील फ्री सुविधेचा.
त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्याचबरोबर यापुढे आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सराव टेस्ट उताराच्या सराव टेस्ट प्लस निकालाची लिंक, पीडीएफ ची लिंक प्लस पीपीटी ची लिंक तुम्हाला त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. तुम्हाला सर्व लिंक सर्व ठिकाणी उपलब्ध करण्याचं मी नियोजन करतोय. तर आपण इथं थांबूया. पुढचा